हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तर चला, ह्या ब्लाऊजला मी लेस लावलेली ती भरपूर साऱ्या लेडीजला आवडली होती. तर मी आता तुम्हाला दाखवते माझं लेसचं कलेक्शन. तर नक्की बघून या, कोणत्या प्रकारची कोणती डिझाईन असते ते नक्की पाहून घ्या. आणि ही एक लेस लावायची, मी एका ब्लाऊजला लावायची किती पैसे घेते तेही मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर चला, हे बघा, ही एक आहे माझ्याकडे. हे बघा, ही अशी लेस आहे, पाहू शकतात तुम्ही, एकदम मस्त आहे. ही पण ब्लाऊजला लावली नाही, एकदम छान येतं. म्हणजे आरी वर्क वगैरे जे ब्लाऊजला, म्हणजे कसं आरी वर्क करायला खूप पैसे लागतात, ओके नाही. तर काही नाही, आरी वर्कला पैसे जास्त लागतात, म्हणून त्यांच्यासाठी एकदम सोपी आयडिया आहे. तर त्याला आपल्याला दाखवते मी लेस, माझं लेसचं कलेक्शन बघू शकतो तुम्ही. हे तर मी संपत आलं आहे, कारण काय आहे ना, आमच्याकडे हे सध्या खूप ट्रेंड आहे ह्या लेसचा. तर तुम्ही बघू शकता, याच्या बीड्स ज्या आहेत ना, या खालच्या एकदम सुंदर आहेत आणि अशा लावल्यावर ना एकदम चमक मारतात, चमक. म्हणजे प्रत्येक ब्लाऊजवर ही मॅचिंग होते, म्हणून मी हा कलर आणलेला आहे. म्हणजे कोणताही गोल्डन कलर, म्हणजे याच्यामध्ये मिक्स कलर आहेत, म्हणजे अशी शाईन आहे या बीड्सला, त्याच्यामुळे हे भरपूर साऱ्या ब्लाऊजवर मॅचिंग होतात. हे एक आहे. तर आता ही तर संपली, पण थोडीफार राहिली शिल्लक, जे मी आत्ता ब्लाऊजला लावलेली आहे ते तुम्हाला मी दाखवले आहे. ही लेस माझ्याकडं खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. तर हे पॅकेट माझं संपत आलेलं आहे. तर तरी पण मी तुम्हाला दाखवले की हे पण असतं माझ्याकडं. असं नाही की आपल्याला एक ब्लाऊज शिवायचं आणि एकच प्रत्येक ब्लाऊजला डिझाईन आपण करायची म्हणून. तर पाहू शकता, अजून हा फोडला नाही मी पॅकेट, बघू शकता. हा पण भरपूर साऱ्या ब्लाऊजला मॅचिंग होतो. हे बघू शकता तुम्ही, भरपूर साऱ्या ब्लाऊजला हा मॅचिंग होतो. म्हणजे जे जास्त ब्लाऊजला कलर मॅचिंग होते ना, त्या लेस आणत असते. आणि जो मी आत्ता तुम्हाला दाखवला ना, तो एक संपला ट्रेंडला आहे, आणि हा एक संपला बघा मैत्रिणी माझा. हा पण खूप ट्रेंडला आहे. म्हणजे आता बघा, ह्या लेस, याच्यामुळं ह्या लेस माझ्या संपलेल्या आहेत. कारण काय आहे ना, हे जे मोती पडतात ना, जेव्हा बघा आपण एकदम, आता ह्या लेसमध्ये आणि ह्या लेसमध्ये मी तुम्हाला फरक पण सांगते. हे जे लेस आहे ना, इथं थोडीशी जागा, जर तुम्हाला कधी फिटिंग करायचा टाईम पडला तर तुम्ही इथून मधून याच्या शिलाई मारू शकता. म्हणजे हा मोती पण निघत नाही आणि आपली फिटिंग पण व्यवस्थित होते. ओके, तर त्याच लेसमध्ये हा फक्त कलर चेंज आहे. हा आहे सिल्वर. तर तुम्ही बघू शकता, सिल्वर आहे त्याचे मोती, बघू शकता. एकच नंबर क्वालिटी आहे त्याची पण. तर हा कितीला पडलेला आहे मला, म्हणजे 490 रुपये. तर मला असं वाटतं 8 मीटर असं नाही. तर 490 रुपयाला हा बॉक्स आणलेला आहे. अजून दाखवलं आहे. तर आता याची फॅशन थोडीशी नॉर्मल कमी झालेली आहे. म्हणजे नाही, हा एवढा नाही चालत. सिल्वर ब्लाऊज असेल तरच खूप चालतात, नाही तर नाही. कारण काय ना, गोल्डन डिझाईन भरपूर साऱ्या ब्लाऊजमध्ये येते, त्याच्यामुळे गोल्डन भरपूर सारे यूज होते मैत्रिणी. हा एक आहे, हा एक आहे, म्हणजे भरपूर सारे प्रकारांत असते मी. हा एक आहे इथे, हा एक आणला, आणि हा एक, हा एक, हा एक, आणि हा एक, एवढ्या सगळ्या लेस आणल्या. तर हे आहे माझं लेसचं कलेक्शन, आणि हे सगळं लागतं मैत्रिणीनं. कारण काय होतं माहिती आहे का, जर तुम्ही थोडी जर ब्लाऊजसाठी आणता, सपोज 1 मीटर एका ब्लाऊजला जर तुम्ही आणली, तर त्याची आपल्याला 130 रुपये 140 रुपये चार्ज द्यावा लागतात. आणि आता लेसची प्राईस पण खूप वाढलेली आहे या. कारण काय ना, मी आणायला गेले होते तर जवळपास एक म्हणजे 8 मीटर असेल तर त्याच्यामागे आपल्याला 150 रुपये वाढलेले आहेत. तर जी माझी एक ट्रेंड लेस आहे, तर ती आता माझी संपली. मी तुम्हाला नक्कीच आणली त्या लेसमागे जवळपास 200 रुपये वाढलेले आहेत. 8 मीटर मागे 200 रुपये वाढलेले आहेत. म्हणजे डायरेक्ट त्याचा रेट डबलच झाला आहे. 180 रुपये मीटर मी स्लीव्जला लावून देत असते. कारण काय ना, त्याचा रेट पण खूप हेवी आहे. तर प्रत्येक ब्लाऊजला लेस लावायची असेल तर मी 150 रुपये चार्ज घेते. म्हणजे लेस माझी असते, आणि 180 रुपये मी लावत असते. म्हणजे टोटल लेस वगैरे लावून द्यायची माझीच लेस 180 रुपये मी त्याचे घेत असते. मग ब्लाऊज छोटी साईज असो किंवा मोठी साईज असो, तर ह्या ब्लाऊजचे पण मी 180 रुपये घेतलेले आहे. लेस माझी आहे, त्याची लावायचे पण चार्ज मी त्याच्यातच ॲड करत असते. तर चार्ज बरोबर घेतलेत की नाही ते सांगा, आणि माझं लेसचं कलेक्शन कसं वाटलं आहे तुम्हाला तेही मला सांगायचं आहे. प्रत्येक ब्लाऊजला मॅच होणारी लेस ही अशा कलरमधून आणायची मैत्रिणी. ही भरपूर साऱ्या ब्लाऊजला मॅचिंग होते. तर हे क्लायंटचे डिमांड बसतात. आता तुम्हाला असं वाटत नाही हे सिल्वर आहे आणि हे गोल्डन आहे, पण याच्यामध्ये अशी चमक आहे की ती ह्या कलरमध्ये मॅच होते, म्हणून आपण ही लेस त्याला लावलेली आहे. तर तुम्हाला माझं लेसचं कलेक्शन कसं वाटलं आहे मला नक्की सांगा.
आणि तुम्हाला पण असं जाणून घ्यायचं आहे की मी माल कुठून भरते काय, तर प्लीज कमेंट करायला विसरू नका.